तरुण युवक प्रज्वल मस्के या युवकाच्या आत्म्यास शांती मिळो. सध्या तरी आपण त्याला फक्त भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द अर्पण करू शकतो. भावपूर्ण श्रद्धांजली शब्द हा शब्दच राहून गेला. ज्यांनी कॅन्डल जाळून मोर्चे आंदोलन करतात ते कॅन्डल जागेवरच जळत राहिले, पण न्याय कधीच मिळालेला नाही. निवेदन हे निवेदनातच राहून गेले, पण मयत व्यक्तीला कधीच न्याय मिळालेला नाही. तो व्यक्ती मातीमध्ये दफन झाला आणि जे खून करू जे सांड आहेत ते खुलेआम बाहेर फिरतच राहिले. जोपर्यंत या मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण या मयत व्यक्तींना हा भावपूर्ण श्रद्धांजली शब्द हा अर्पणच करू शकत नाहीत. ज्यांच्याकडे पद आहे, खुर्ची आहे, पावर आहे, सत्ता आहे, प्रतिष्ठा आहे, अशा लोकांनी लातूर शहरासाठी आणि लातूर शहरातल्या जनतेसाठी सुरक्षासाठी पुढे कोणते साखळीचे नियोजन आखले आहे हे सुद्धा या जनतेला सांगणे गरजेचं आहे. लातूर शहरातील जे माझं पोलीस प्रशासन आहे, या पोलीस प्रशासनाने लातूर शहरासाठी आणि लातूर शहरातल्या जनतेसाठी पुढे कुठले सुरक्षा कवच आखले आहे, लातूर शहरातल्या जनतेला अपडेट देणं सुद्धा गरजेचं आहे. कारण या लातूर शहरामध्ये हा प्रकार नवीनच नाही, तर दर 2 ते 1.5 महिन्याला या लातूर शहरामध्ये खुलेआम रस्त्यावर खून होत आहेत आणि खून करणारे सांडांना कधीही सजा झालेली नाही. फक्त जात आहे, ज्यांचा बळी जात आहे ते फक्त मातीमध्ये दफन होत आहेत. हे लातूर शहर दिवसेंदिवस एक गावगुंड आणि खुनाचं लातूर म्हणून ओळखलं जात आहे. सध्या तरी लातूर शहरातली जनता पूर्ण चिंतेमध्ये आहे. लातूर शहरातील आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी लातूर शहरातल्या जनतेसाठी पुढे तुमचं कुठलं पाऊल आहे हे जनतेला सुद्धा सांगणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.